जरांगे परत का आले याचं उत्तर शिंदेच देऊ शकतात। आंदोलनाबाबत राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य। नवी मुंबईला जाऊन प्रश्न सोडवला होता, मग आंदोलक परत का आले शिंदेंनाच विचारा, राज ठाकरेंचं वक्तव्य। मराठा आरक्षण उपसमितीची बैठक संपन्न। थोड्याच वेळात न्यायमूर्ती शिंदे जरांगेंची भेट घेणार। बैठकीनंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र अस्थिर करायचा आहे। मनोज जरांगेंची टीका। तर दुकानं, पाणी फडणवीसांच्या आदेशानंच बंद केल्याचंही जरांगेंचं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांनी तत्काळ आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करावी। मराठ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका। मनोज जरांगे मागणीवर ठाम। आंदोलकांना कोणत्याही सोयीसुविधा दिल्या नसल्याचा आरोप पालिकेनं फेटाळला। 321 स्वच्छतागृह, 450 सफाई कर्मचाऱ्यांसह रुग्णवाहिका सुद्धा तैनात केल्याची पालिकेची माहिती। आझाद मैदान परिसरात पालिकेनं लाईट्सही लावले। जरांगेंच्या आंदोलनानंतर आता ओबीसी महासंघही आक्रमक। आजपासून नागपुरात ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण। मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्याला कडाडून विरोध। मनोज जरांगे हा शरद पवारांचा सुसाईड बॉम्ब। भाजपचे आमदार संजय केनेकर यांचं वक्तव्य। घटनेमध्ये बदल केला तरच मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो। शरद पवारांचं मोठं वक्तव्य। तामिळनाडूमध्ये 72% आरक्षण दिलं जाऊ शकतं, तर घटनेत बदलही करता येऊ शकतो, पवारांचं विश्लेषण। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लालबागच्या राजाच्या दर्शनाला। सहकुटुंब घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही होते सोबत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।